ग्रॅमी पुरस्कार जो आलेला आहे हा जाहीर झालेला आहे, बरोबर आहे. तो कोणाला आहे? चंद्रिका टंडनला झालेला आहे. हे मग हा ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रासाठी दिला जातो, हा एक महत्वाचा आहे, बरोबर आहे. संगीत क्षेत्र या क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. सुरुवात झालेली आहे ती 4 मे 1959 पासून सुरुवात आहे या पुरस्काराची. संगीत क्षेत्रासाठी दिला जातो आणि मागील वर्षी सुद्धा भारतीय संगीतकारांना जाहीर झालेला आहे. बरं, जर आताचा विचार केला आपण तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, लक्षात घ्या. 67वा ग्रॅमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे, बरोबर. 67वा ग्रॅमी पुरस्कार हा सोहळा पार पडला. त्यामध्ये भारतीय वंशाची अमेरिकी गायिका, म्हणजे अमेरिकेला असणार आहे परंतु भारतीय वंश असणार आहे, तिला उद्योजक, गायिका आणि उद्योजक दोन्ही आहे, त्यामध्ये चंद्रिका टंडन यांना जाहीर झालेला आहे. त्यासोबतच आणि तिला कुठल्या क्षेत्रासाठी, तर सर्वोत्तम अल्बमसाठी तिला मिळणारा हा पुरस्कार आहे, बरोबर आहे. आणि कुठे देण्यात आलेला तोच लक्षात घ्या, लॉस एंजेलिस या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता ना त्या ठिकाणी तिला देण्यात आलेला आहे. त्यासोबतच त्रिवेणीला ए न्यूज, म्हणजे त्रिवेणी, ए न्यूज, ॲम्बिएंट किंवा चांट या श्रेणीमध्ये सुद्धा अल्बमचा पुरस्कार मिळण्यात आलेला आहे या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि दक्षिण आफ्रिकेचे, बरोबर, त्यासोबतच त्रिवेणीला दक्षिण आफ्रिकेचे जे त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेचे जे बासरी वादक आहे वाउटर केलरमन यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जपानी सेलो वादक मात्सुमोटो यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. यांनी कला सादर केली म्हणून त्यांना विचारू शकतात. भारतीय वंशाची चंद्रिका टंडन यांच्या सोबतच हा पुरस्कार तिच्या सोबतच इतर कोणाला देण्यात आलेला किंवा इतर कोणाला घोषित करण्यात आलेला आहे त्यांच्या सोबत किंवा खालीलपैकी 67वा ग्रॅमी पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तुम्हाला विचारू शकतात पर्यायीमध्ये. हे 3 नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे एक महत्वाचं आलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, बरोबर आहे, त्यांचं नाव त्यांनी त्यामध्ये घेण्यात आलेलं आहे, हाच एक लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, यांनी म्हटलेलं आहे की बघा, या सोहळ्यामध्ये श्रद्धांजली वाहनाच्या यादीमध्ये ज्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली येतात, बरोबर आहे, पण ते आपल्यामध्ये नाही, यांचं निधन झालेलं आहे काही दिवसापूर्वीच आणि यांना हा मागील वर्षीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे, परंतु त्यांचं श्रद्धांजली ज्यांना वाहण्यात आली त्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे. आणि त्यांनीच लक्षात ठेवा मित्रांनो, 4 वेळा या पुरस्कारावरती आपलं नाव कोरलं गेलेलं आहे, म्हणजे 4 वेळा त्यांना संगीत क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळण्यात आलेला आहे. म्हणजे विचार मित्रांनो, विचार करा किती मोठं योगदान आहे. चंद्रिका यांना 2009 मध्ये सोल कॉल साठी सुद्धा आधी क्रमांक, म्हणजे त्यांचं ग्रॅमीसाठी नामांकन मिळालेले होते 2009 मध्ये, बरोबर आहे. हे लक्षात घ्या. एक झाकीर हुसेन यांच्याविषयी त्यांनी दिलेलं आहे विधान, म्हणजेच बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहिली जाते. जर समजा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे एखाद्या व्यक्तींना आणि नाही आहे तर अशा पुरस्कार व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली जाते, परंतु त्या यादीमध्ये झाकीर हुसेन यांचं नाव नाहीये, बरोबर आहे. आणि त्यांनी 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळवलेला आहे आणि ते विख्यात तबला वादक यांचं नाव आहे त्यामध्ये, बरोबर आहे. इन मेमोरियम या सेगमेंटमध्ये वगळण्यात आल्याने भारतीय चाहते संतापले. म्हणजेच काय, 3 ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे हुसेन हे पहिले भारतीय कलाकार ठरले होते, हे एक महत्वाचं. त्यानंतर त्यांचं आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रामधील योगदान जर बघितलं सर्वात मोठं आहे मित्रांनो. ग्रॅमी पुरस्कार फार महत्वाचा आहे मित्रांनो, बऱ्याच संगीत क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती दिला जातो. आणि मग लक्षात घ्या, हा पुरस्कार मग पहिले भारतीय कोण आहे जिंकणारे की ज्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेला, त्यापैकी लक्षात घ्या पुरुषमध्ये येतात की त्यामध्ये लक्षात घ्या पहिले येतात पंडित रविशंकर यांना 2013 साली देण्यात सितार वादक या एका संगीतासाठी देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच पुन्हा लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला मग सर आजपर्यंतच्या मग विचारू शकतात तुम्हाला, पहिले जर म्हटलं पहिल्या पुरुष मंडळीमध्ये येतात तर रविशंकर येतात, बरोबर आहे, पंडित रविशंकर एक. आणि जर महिलांमध्ये तर पहिली महिला जर विचार केला तर त्यामध्ये येतो पहिली महिला, बरोबर, पहिली महिला येतं या ठिकाणी तन्वी शाह यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पहिली महिला तन्वी शाह यांना हा पुरस्कार देण्यात आला. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, फार महत्वाचा पुरस्कार आहे आणि MPSC ला प्रश्न आलेले आहे मागील प्रश्न, त्यामुळे फार महत्वाचा आहे व्यवस्थित